वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। आजपासून असं समजा की तुमची आसावरी मेली। मी घर सोडून जाते आणि मी देवयानीला बरोबर घेऊन आसावरी अगं तू सचिन मात्र जण माझं खरंच तसं काही झालंय ना। चंद्रपूरकर कोण आहे आणि मी इतकं खळखळून असले। सावरे सावरे तू इथे कशी काय अचानक? आणि हे काय कुंकू नाही मंगळसूत्र नाही काय झालं? मी माझं कुंकू पुसून टाकलंय आणि मंगळसूत्र काढून टाकलंय कायमचं। अंतरा हिला घेऊन आज जा। बैस बेटा बैस ये। काय झालं बेटा सांग। माझं कुंकू माझं मंगळसूत्र यासाठी खूप झटले मी बाबा। पण ते ज्याच्या नावचं होतं त्याची त्याला अजिबात किंमत नाही। कुठली स्त्री तिच्या नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळावर लावते ना याचं कारण ती तिच्या नवऱ्याला पूजत असते। तिचा नवरा तिला देवासारखा असतो, तिला त्याचा अभिमान असतो आणि तो अभिमान ती तिच्या कपाळावरच्या कुंकुमात मिरवत असते। पण माझा देव जेव्हा राक्षसासारखा वागायला लागलाय तेव्हा मी त्याला का पूजू? माझ्या नवऱ्याने असं काय केलंय बाबा ज्याचा मला अभिमान वाटावा? उलट वेळोवेळी त्यांच्यामुळे माझी मान लाजेने खाली गेली। मग असं असताना मी त्यांच्या नावाचं कुंकू का लावू? कशासाठी लावू? माझं मंगळसूत्र असं मंगळसूत्र म्हणजे विश्वास होता माझा जो मी प्रेमाच्या धाग्यात गुंफून गळ्यात घातला होता। पण ह्यांनीच तो धागा तोडून टाकला आणि माझा विश्वासघात केला। त्यांच्या नावाचं मंगळसूत्र मी का बांधू बाबा? कशासाठी? हे नवरे बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतात म्हणजे वेसण घालतात असं वाटतं त्यांना। ते तसं वागवतात, मारतात बायकांना आणि नंतर कुरवाळतात प्रेमाने आणि जणू सांगतात आता हेच नशीब तुमचं, आता असंच जगायचंय तुम्हाला। पण बाबा जनावरांमध्ये आणि बायकांमध्ये फरक असतो। जनावर हे सगळं मरेपर्यंत सहन करू शकतात पण माणसाच्या सहनशीलतेला मर्यादा असतात आणि माझी सहनशक्ती आता संपलीये बाबा। आता नाही सहन करू शकत असो, मी नाही राहू शकत त्या घरात। पण बाबा मी ते घर सोडण्याआधी तुम्हाला दिलेलं वचन पाळलं, तुम्हाला दिलेला शब्द मी पाळला। आपल्या नावावर जो कलंक लागला होता तो मी पुसून काढला आणि मगच मी ते घर सोडलं। पण आता मी नाही राहू शकत त्या घरात। मी खूप झटले माझ्या संसारासाठी, यापुढेही झटेल। पण आता हा माझा संसार
माझ्या एकटीचा असेल आणि माझ्या मुलांचा असेल. आता त्यात माझ्या नवऱ्याला जागा नाही. कदाचित तुमच्या माझ्याकडून काही वेगळ्या अपेक्षा असतील. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सगळं विसरून पुन्हा एकदा परत जावं, पण आता मला ते शक्य नाही. बाबा, मला माफ करा. मी परत नाही जाऊ शकत. मला माहिती आहे बाबा, तुम्ही एका विश्वासाने मला तिकडे पाठवलं. तुमची अपेक्षा होती माझ्याकडून की मी ते घर, माझा संसार सांभाळेन शेवटपर्यंत, पण नाही जमलं मला बाबा. नाही जमलं मला. मला माफ करा. प्रयत्न केले मी बाबा. ए सावरे, रडू नको बेटा, रडू नको. आजपर्यंत तू जे काही निर्णय घेतलेस त्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी मी उभा होतो आणि यापुढेही राहीन. आणि अजून तरी काहीही संपलेलं नाहीये बेटा. हे घर तुझंच आहे. पोरी, तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. रडू नकोस बाळा, रडू नकोस, रडू नकोस बेटा. सावर, शांत हो बाळा, शांत. हॅलो. हॅलो वहिनी, अगं आदित्य बोलतोय. बोल आधी. अगं वहिनी, कुठेस तू? कालपासून घरी ट्राय करतोय, तिथं फोन उचलत नाही कोणी, तुझा फोनही लागत नाही. आहेस कुठे तू? मी इकडे आष्टीला आली आधी. आष्टीला? तिकडे काय करतेस? आणि दादा कुठे? तुझे दादा घरी आहेत. वहिनी, अगं मानसी काल मला भेटली. तिने माझी माफी मागितली आणि मी तिला माफ पण केलं. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं तेच सांगायला मी तुला फोन ट्राय करत होतो. बरं, तू आष्टीला काय करतेस? कारण आता माझी सहनशक्ती संपली आधी. मी त्या घरात नाही राहू शकत. वहिनी, वहिनी, अगं पण तू माझं ऐकून घ्या आधी. हे बघ, संसार ही कुणा एकाचीच जबाबदारी नाही असू शकत. टाळी एका हाताने वाजत नाही. माझ्या संसारासाठी आजपर्यंत फक्त मी एकटीच झटत आली. त्यामुळे माझ्या हातात काहीच उरलेलं नाही. जोपर्यंत तुझ्या दादांनाही जाणीव होत नाही तोपर्यंत आमचा संसार कधीही सुखाचा होणार नाही. आणि कदाचित त्यांनाही जाणीव कधीच होणार नाही. म्हणूनच माझ्यासमोर दुसरा कुठलाही मार्ग नाही. म्हणूनच माझ्यासमोर हा एकमेव मार्ग आहे, ते घर सोडून आष्टीला येण्याचा. का असं करू नकोस आधी. तू आता मोठा झालायस. तू आता आपल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळू शकशील. मानसीलाही तिची चूक कळली आहे. माझी खात्री आहे तुझं घर,
तुझा संसार तू आता अगदी व्यवस्थित सांभाळू शकशील. ठेवते फोन. वहिनी घर सोडून गेली. मग मी तरी काय करू तिथे जाऊन? मी पण मानसी बरोबर इथंच राहतो. राहू दे दादाला एकटाच. सावरे, ए सावरे, काय बाबा? अगं पेपरमध्ये बघ काय छापून आलंय. काय? त्या शारदा राजेंनी तुमच्या प्रोजेक्टच्या फ्लॅट्सच्या किमतीपेक्षा त्यांच्या प्रोजेक्टच्या फ्लॅट्सच्या किमती वाढवल्या. काय? बाबा, कधी कधी परकी वाटणारी माणसं आपल्यासाठी असं काहीतरी करून जातात की आपली माणसंही करणार नाहीत. तेव्हा वाटतं की आपलं कुणाला म्हणावं. खरंच शारदाने आज जे केलंय ना, त्यामुळे आमच्या कंपनीचं खूप मोठं नुकसान वाचणार आहे. खरंच खूप मोठं मन आहे हो तिचं. तिला मोठ्या मनाची म्हणण्या इतपत तुझं मनही मोठं आहे सावरे. एवढं सगळं करूनही तू मोठ्या मनानं तिला माफ केलंयस आणि म्हणूनच आज तिने तुझ्यासाठी हे केलंय. बाबा, मी असं काय केलंय? म्हणजे तशी तिची काय चूक होती ना? ती पण माझ्यासारखीच होती. तिने पण तिच्या प्रेमावर विश्वास दाखवला आणि असो, मला तिला थँक्यू म्हटलं पाहिजे ना? थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आसावरी. Thank you very much. God bless you. Asawari. आसावरी, तू हा SMS मला पाठवलास म्हणून खरं तर मीच तुला थँक्यू म्हणायला हवं. माझ्या सर्व चुका पोटात घेऊन अगदी मोठ्या मनाने माफ केलंयस तू मला. खूप बरं वाटलं. तुझ्यासारखी मैत्रीण जर मला मिळाली असती तर खरंच खूप भाग्यवान ठरले असते मी. पण तसं होऊ शकलं नाही. पण भविष्यात जर तुझ्याशी मैत्री करण्याची संधी मिळाली तर मी ती कधीच सोडणार नाही. थँक्यू आसावरी. थँक्यू. सचिन, ऑफिसला निघालायस? हो बाबा, मी जे केलं ते अगदी बरोबर केलंस. त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. पण तरी संयोगिताला असं फसवणं ते तिच्या आणि तुझ्या संसाराच्या दृष्टीने अगदी चांगलं आहे.
हे बघ सचिन, कोणाच्या भल्यासाठी बोललेलं खोटं हे पाप नसतं. आता हा विषय इथेच संपला. ह्यापुढे ह्यावरती एक अवाक्षरही काढायचं नाही, समजलं? अहो आणि लवकर येतो, फोन करतो. येऊ आता. बाय. येतो. तुझ्या डोळ्यात पाणी. कालपर्यंत मी तुला सांभाळत होते, आज तू बाळाला सांभाळतेस. या बाळाला बाप झालेलं बघून डोळ्यात पाणी आलं माझ्या. नाही नेहा, इथून पुढे ह्या डोळ्यात पाणी आलेलं मला सहन नाही होणार. या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही मी. मी तुला खूप सुखात ठेवेन, खूप आनंदात ठेवेन नेहा. अरे खूप आनंद झाला ना तरी डोळ्यात पाणी येतं आणि हे आनंदाश्रूच आहेत. काय आज एकदम खुशीत दिसताय? अरे म्हणजे काय, खुश असणारच मी. अगं सगळं सुरळीत पार पडलंय आणि मुख्य म्हणजे शार्दूलला त्याची चूक समजली. मला फोन करून म्हणाला, काका माझं चुकलं, मला माफ करा, आता सगळा कारभार पुन्हा एकदा तुम्हीच सांभाळा. खरंच जे होतं ना ते सगळं चांगल्यासाठी होतं. हो ना, पण हे सगळं चांगलं होण्यासाठी स्वप्नात का होईना दादांना यावंच लागलं ना शेवटी. हो ग, आणि माझ्या एकट्याच्या नाही, नेहाच्याही स्वप्नात ते आले होते. खरंच दादांसारखा देव माणूस पाहिला नाही मी, आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मी शार्दूलकडे पुन्हा एकदा बघणारे, सगळा कारभार सुरळीत करून देणार त्याचा. आणि त्या प्रियांकाचं काय? तिचं काय, तिला तुरुंगात खडी फोडायला पाठवणारच आहे मी. तिच्यामुळे शार्दूलच्या संसाराची वाट लागली, नेहाला घराच्या बाहेर पडायला लागलं. हा खटलाही तिच्यामुळेच उभा राहिला, आणि माझ्यावरती हल्लाही तिनेच केलाय. तिला सोडतो का काय मी? हो, पण स्वतःच्या जीवाला सांभाळून करा सगळं. अगं मला काही होत नाही आता, दगडाचा आहे मी, बंदुकीची गोळी पचवली, मला काय होणार आहे? तर शार्दूल आणि नेहाचा संसार सुरळीत झाला, त्यांचं आयुष्य नीट चालू राहिलं ना की मला सुद्धा माझ्या आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटेल. नाहीतरी आपल्याला मूलबाळ नाहीच आहे, तेव्हा जी काही मदत करायची ती त्यांना करूया आपण. काय हो ना, आपल्याला स्वतःचं मूल नाहीच, हे दोघंच आता आपल्याला मुलासारखे. आपल्याकडनं जी काही मदत होईल ना ती सगळी मदत करू आपण त्यांना. ती करूच या गा आपण, पण त्या प्रियांकाचाही बंदोबस्त करणार आहे मी. ये क्या कर रहा है? ठीक से पैर दबा, अभी तुझे जिंदगी भर यही करना है, समझा? चल इधर. ठीक से दबा. चल चल आतमध्ये. काय ग, काय करून आलीस? डाका का चोरी? हा, तुला माहिती आहे मी काय करून आली? डाका नाही, खून करून आली.
अगं एक नाही 4. यांना इथून घेऊन जा, नाही तर मला तरी इथून घेऊन जा. ओ ऐका ना. वरुण चहा. थँक्यू. वरुण आपण पुण्याला कधी जायचं? अरे अचानक काय झालं तुला? असं काय करताय? तुम्हीच म्हणाला होता ना की लग्नाची तयारी करायला आपल्याला पुण्याला जावं लागेल. हे तू बोलतेस? बस. हो मीच सांगते की लवकरात लवकर आपण पुण्याला जाऊया. खरं सांगू शारदा, तुला हे असं आनंदी बघून मला खूप बरं वाटतंय. पण या आनंदामागचं कारण काय हे जरा मला कळेल का? वरुण, मीच तुम्हाला सांगितलं होतं ना की जोपर्यंत आसावरी मला माफ करत नाही तोपर्यंत मी स्वतःला माफ करणार नाही. पण आज अगदी मोकळं मोकळं वाटतंय. मनाचं ओझं उतरल्यासारखं झालंय. काय झालं नक्की ते तर सांगशील का मला? हे बघा, आपण घराच्या किमती वाढवल्यामुळे आसावरीचं बरंचसं टेन्शन कमी झालंय. तिने मला SMS केलाय. वरुण, SMS केलाय म्हणजे तिने मला माफ केलंय. आजवर मी स्वतःला तिची दोषी समजत होते. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून मी कधीच सुखी राहू शकले नसते. मला खूप आनंद झालाय वरुण, तिने मला माफ केलंय. मला माफ केलंय तिने. आता मी आनंदाने अगदी मोकळ्या मनाने तुमच्याबरोबर पुण्याला जाऊ शकते. आजवर माझ्यासाठी तुम्ही खूप काही केलंय, पण आता नाही वरुण. आता मी तुम्हाला खूप सुखात ठेवेन. आयुष्यभर तुमची साथ सोडणार नाही. थँक्यू.